तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर अनेक आपल्याला जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये या मशीनच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न निर्माण होते की तुम्ही आम्हाला लाईव्ह डेमो दाखवा किंवा एखादी विहीर झाल्याचं विहीर पॉईंट घेतलेल्याचं यशोगाथा द्या. तर मी आता अशाचपैकी आलो आहे डॉक्टर समाधान अंबोरे सर यांच्याकडं. त्यांचं गाव आहे कासारी कासारी, तालुका बार्शी जिल्हा सोलापूरमध्ये. तर आपण इकडे बघत असाल ही त्यांनी विहीर केलेली आहे. विहिरीची साईज आहे 42x40, म्हणजे 42x50 ही करायची आहे. तर आपण या ठिकाणी खरं म्हणजे आजचा जो व्हिडिओ खऱ्या अर्थानं जो बनवायचा आहे तर तो बनवणं याच्यासाठी आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. आम्ही पॉईंट दाखवतो, आम्ही तर आमची बाजू सांगणार, परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं मत हे खूप महत्त्वाचं असतं. अशी डॉक्टर साहेबांनी जी विहीर केलेली आहे तर त्या संदर्भात मी डॉक्टर साहेबांनाच या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे की डॉक्टर साहेब, आपली भेट कशी झाली आणि भेटीनंतर तुम्हाला कशा कशा पद्धतीनं पॉईंट हे करून दिला होता आणि सध्या विहिरीची परिस्थिती कशी आहे आणि या एरियात पाण्याची आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याबद्दल सांगा. मी डॉक्टर समाधान अंबोरे. माझी आणि सराची फेसबुक माध्यमातून ओळख झालेली आहे आणि फेसबुक माध्यमातून ओळख झाली असताना मी सराशी कॉन्टॅक्ट केले असताना सरांनी मला सांगितलं की मी एक 15 दिवस 20 दिवस महिनाभर मी वेटिंगमध्ये आहे. पण मी सराला एक हंबल रिक्वेस्ट करून सराला मी फोनद्वारे बोलवून घेतलं आणि सरांना आम्ही बोलवून घेतल्यानंतर सरांनी आम्हाला पॉईंट दिला आणि सरांनी आम्हाला पॉईंट दिल्यानंतर सरांनी आम्हाला असं सांगितलं की हे विहीर तुम्ही 50 फुटापर्यंत घ्या आणि आम्हाला जी सरांनी सांगितलं की ह्या विहिरीला 9 फुटाला पाणी लागेल, 13 फुटाला पाणी लागेल, 18 फुटाला पाणी लागेल, 24 फुटाला पाणी लागेल. पण सरांनी आम्हाला सांगितलं की 34 फुटाला पोकळी आहे. पण सरांनी सांगताना सांगितलं होतं की 1-2 फूट इकडं होऊ शकतंय. पण आम्हाला 36 फुटाला अर्धा फुटांची पोकळी लागलेली आहे. पण आमची आता सध्याला 7.5ची मोटर रोजचं 1 तास चालत आहे. पण आमच्या काही अडचणीस्तव की आम्हाला विहीर 50 फूट घेता आली नाही. पण आज सरांनी आम्हाला स्वतः सकाळी 9 वाजता फोन केला आणि सर आम्हाला 12:30-1 वाजता आमच्या शेतामध्ये हजर राहिले. पण सरांनी आम्हाला आल्या सांगितलं की 1 वाजता विहीर तुमची 1 वाजता आल्यानंतर की तुम्ही डॉक्टर साहेब की अजून एक 10 फूट विहीर घ्यायला पाहिजे आणि 10 फूट विहीर घेतल्यानंतर तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही. तसेच सरांनी आम्हाला की आडव्या बोरचे बी 7 पॉईंट काढून दिलेले आहेत आणि सराचा म्हणण्याचा उद्देश आहे की तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही असं सरांनी आम्हाला म्हणजे अजून बी बोरचे एक 7 पॉईंट काढून दिलेले आहेत. आणि आमच्याकडं विहिरीसाठी किंवा काय आता चालू परिस्थितीला आमच्याकडं की बोरसुद्धा बंद पडलेले आहेत. पण ह्या भागामध्ये पाण्याचं आवर्षण असतानासुद्धा आमची विहीर 1 तास रोजचं पाणी चालू आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जी लोक अंदाजी विहीर खोदतात आणि त्यांचे लाखो रुपये वाया जातात, तर आपला जो शेतकरी वर्ग आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण की आज आमच्या शेतामध्ये आम्ही टोटल 29 बोर आणि 6 विहिरी आहेत. पण आमच्या एकाही विहिरीला आणि एकाही बोरला पाणी नाही. पण मी लोकाला असा सल्ला देईन की आधुनिक तंत्रज्ञान निघालं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मशीनद्वारे पाणी बघितल्यानंतर फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण जर थोडा विश्वास ठेवला तर 100% सक्सेस होतं आहे. पण अंदाजे विहीर पाडण्यापेक्षा की मशीनद्वारे आणि रॉडद्वारे पाणी बघितलेलं कधीही बेटर आणि चांगलं आहे. दुसरं असं खरं म्हणजे हे व्यवसायानं डॉक्टर आहेत. फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं गाव जे आहे तर या गावाला येऊन आपण व्हिजिट करू शकता. पण तरीसुद्धा एक विनंती अशी आहे, आपले जेही प्रेक्षक वर्ग आहे फक्त ते वेळ असेल तरच ते आपला फोन उचलतील आणि प्रत्यक्ष त्यांचा अनुभव सांगतील. त्यांचा मोबाईल नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे 7875 25 75 19. तर सर्व जोही आपला ग्राहक वर्ग म्हणजे जेही काही शेतकरी असतील जे खरंच पाण्यासाठी त्रासत आहेत त्यांना विनंती फक्त एवढीच आहे की सरांना जास्त वारंवार कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. फक्त आपली जी माहिती थोडक्यात त्यांच्याकडनं विचारून घ्यावी. त्यांचा वेळ असेल त्या पद्धतीनं ते आपल्याला उत्तरं देतील. निश्चितपणानं त्यांचं या ठिकाणी समाधान झालं आणि आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा झालेला आहे की आपण हा पॉईंट निवडून दिल्यानंतर त्यांना पाणी मिळालं. खरं म्हणजे पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं धन आहे. शेती जर जिवंत राहायची असेल तर पाणी हा
शेतीचा आत्मा आहे. म्हणून निश्चितपणानं त्यांना यश निश्चितपणानं आपण ज्या डिटेक्टरच्या साह्यानं एलरॉडच्या साह्यानं आपण हा जो सर्वे केला आणि त्यांना आत्ता हे पाणी मिळालं तर निश्चितपणानं त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो.